मित्रांनो, आमच्या शेजारी एक भाभी राहते. ती दिसायला अगदी सिनेमातील नायिका वाटावी अशी उंची, उत्तम कमालीची फिगर, गोरी त्वचा. पण ती एका सभ्य कुटुंबातील गृहिणी होती. पण ती कुणालाही भाव द्यायची नाही. तिचा नवरा देखील खूपच स्मार्ट होता. नवऱ्याचं वय साधारण 35 वर्षांचं असेल आणि त्या भाभीचं वय 30 असावं. मी 25चा आहे. पण नियमित व्यायामामुळे माझं वय सहजासहजी कळत नाही. मित्रांनो, ही त्यांची कहाणी खरी आहे. तिच्या नवऱ्याशी माझी चांगली मैत्री झाली होती. बराच काळ शेजारी असल्याने आम्ही दोघे चांगले मित्र बनलो. आमच्या समाजात दारू पिणं फारसं चांगलं मानलं जात नाही. पण आम्ही कधीकधी लपूनछपून दारू प्यायचो. त्यामुळे तो मला अधूनमधून फोन करायचा. जेव्हा त्याची बायको घरी नसायची तेव्हा आम्ही दोघे दारू प्यायचो. एकदा आम्ही दारू प्यायलो आणि त्याच दिवशी त्याची बायको माहेरी जाऊन परत आली. त्या दिवशी तिला सगळं कळलं. त्याच्या बायकोशी आणि त्याच्याशी खूप भांडण झालं. वादावादीही झाली. त्या माणसाने तिच्या बायकोला माझं नावही सांगितलं की तो माझ्यासोबत होता. तिच्याशी माझी फक्त औपचारिक बोलणी व्हायची. कधी हाय हॅलो व्हायचं. पण त्या दिवसानंतर ती मला समोरून येताना रागाने पाहायची. एकदा माझ्या नंबरवर एक कॉल आला. मी उचलला. तिने तिचं नाव सांगितलं आणि सांगितलं, मी तुम्हाला काही विचारू शकते का? मी म्हणालो, हो, विचारा. ती म्हणाली, तुम्ही माझ्या नवऱ्यासोबत दारू पिता? तिच्या तोंडून हे ऐकून मी गप्प बसलो. मला वाटलं, आता सगळं कळलं तिला. मी म्हणालो, कधी कधी. मग ती म्हणाली, भाभींना माहिती आहे का तुम्ही दारू पिता? मी म्हणालो, माहिती आहे. पण त्या समजतात की आम्ही कधीतरी असं करतो. ती म्हणाली, म्हणजे त्यांना काही प्रॉब्लेम नाही? मी म्हणालो, मी कधीतरी आणि मर्यादेत पितो. त्यांना काय प्रॉब्लेम असेल? ती म्हणाली, एक सांगू, रागावू नका. मी तुम्हाला खूप सभ्य समजायचे. मी म्हणालो, आता तुमची माझ्या बरा? ती म्हणाली, माझा तसा अर्थ नव्हता. तुम्हाला तुमचं आयुष्य जगायचा हक्क आहे. पण माझ्या कुटुंबात असं कधी पाहिलं नाही. त्यामुळे थोडं विचित्र वाटलं. मला वाटलं, आजकालच्या मुलीची ही अशी विचारसरणी आहे की खरंच असं आहे. मग ती म्हणाली, तुम्ही माझ्या नवऱ्यासोबत दारू प्याल तेव्हा मला सांगाल का? तिचं मन राखण्यासाठी मी हो म्हणालो. तिने मला थँक्स सांगितलं आणि फोन ठेवला. मी तिचा नंबर सेव्ह केला. दुसऱ्या दिवशी तिने तिच्या स्टेटसवर एक फोटो टाकला. मी त्या फोटोवर कमेंट केलं, कमाल. रात्री तिचा रिप्लाय आला, थँक्स. असंच काही दिवस चाललं. ती फोटो टाकायची, मी चांगल्या कमेंट्स करायचो. एकदा तिने गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवला. मीही उत्तर दिलं. असंच काही दिवस आमची चॅटिंग चालली. एकदा मी तिला म्हणालो, तू खूप छान दिसतेस. ती म्हणाली, कुठून? मी म्हणालो, तू तर सगळीकडून छान दिसतेस. ती आपापासून तूवर आली आणि म्हणाली, अच्छा, तुला काय आवडतं? मी धाडस करून म्हणालो, तू खूप सुंदर दिसतेस. तू खूप गोड आहेस. तिने लव वाला इमोजी पाठवला. मला वाटलं, तिलाही काहीतरी इंटरेस्ट आहे. मग आमची रोज चॅटिंग व्हायला लागली. बोलता बोलता आमची चॅट वेगळ्याच बोलण्याकडे पोहोचली. मी तिला भेटण्याबद्दल बोललो. पण आमचं शहर छोटं आहे. इथे भेटणं खूप कठीण होतं. कोणी पाहिलं तर खूप बदनामी होऊ शकते. पण एकदा संधी मिळाली. तिचे घरचे सगळे बाहेर गेले होते. ती मुलांच्या परीक्षेमुळे जाऊ शकली नाही. तिने सकाळी मला कॉल केला आणि सांगितलं, आज घरी कोणी नाही. मी लगेच समजलो. मी ऑफिससाठी तयार होऊन घरातून निघालो. गल्लीबाहेर बाईक पार्क केली आणि तिच्या घरासमोर गेलो. तिचं दार उघडं होतं. मी पटकन आत गेलो. आज जाताच मी तिला मिठीत घेतलं आणि म्हणालो, आज तो दिवस आला ज्याची वाट पाहत होतो. तिनेही प्रेमाने मिठी मारली आणि म्हणाली, कॉफी घेशील? मी म्हणालो, आज तर दूध पिणार. ती पाहत म्हणाली, अच्छा. मी तिला उचलून सोफ्यावर ठेवलं. तिथे मी तिला किस दिलं आणि तिच्या व्यक्तिमत्वाला हाताने सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो. ती म्हणाली, इथे नाही, बेडरूममध्ये चल. मला माहिती होतं, वेळ खूप कमी आहे. कोणी येऊ शकतं. मी पटकन बेडरूममध्ये गेलो आणि तिला मोकळं केलं. आणि मीही मोकळा झालो. ती एकदम परी सारखी दिसत होती. तिच्या जीवनाचे दरवाजे माझ्यासमोर होते. मी तिच्या जीवनाला तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो. ती खूप प्रभावित होत होती. ती म्हणाली, प्लीज आता जास्त वेळ लावू नकोस. मला सुंदर वेळेचा अनुभव दे. मीही विचार केला, कोणी येऊ नये. मी तिच्या जीवनात माझी भावना टाकली आणि सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो. हा सुंदर वेळेचा अनुभव साधारण 5 मिनिटं चालला. मी जास्त सुंदर वेळेचा अनुभव देऊ शकलो नाही आणि तिच्या जीवनातच रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. तिनेही नेमकं एकदा रंग सोडला होता. तिला या सुंदर वेळेच्या अनुभवात मजा आली.
मलाही तिच्याबरोबर सुंदर वेळेचा अनुभव घेऊन आनंद मिळाला. मग आम्ही अर्धा तास पडलो. थोड्या वेळाने माझी भावना दाटून येऊ लागली. मी तिला तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सांगितलं. मग ती भावनेला सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागली. यावेळी ती म्हणाली, मी वरून तुला सुंदर वेळेचा अनुभव देईल. ती वर येऊन भावना जीवनात टाकली आणि सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागली. मला जाणवलं की माझ्या भावनेतून रंगाची पिचकारी निघणार आहे. तेव्हा मी थांबलो आणि मी म्हणालो, माझा होणार आहे. ती म्हणाली, माझ्या जीवनातच रंग भर. मग मी काही वेळातच तिच्या जीवनात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. अशा रीतीने मी दोनदा सुंदर वेळेचा अनुभव घेतला. तिच्या मुलांचा शाळेतून येण्याचा वेळ होत होता. मी म्हणालो, आणखी एकदा सुंदर वेळेचा अनुभव होऊन जाऊ दे. ती म्हणाली, मुलांचा शाळेतून येण्याचा वेळ होईल आणि कोणीही येऊ शकतं. पुन्हा कधीतरी सुंदर वेळेचा अनुभव घेऊ. त्या रात्री मी घरी परतलो. पण माझं मन अजूनही तिच्या घरातच अडकलेलं होतं. तिच्या डोळ्यांमधली ती चमक, तिचं हसणं आणि त्या क्षणांचा तो सुंदर अनुभव. सगळं कसं स्वप्नवत वाटत होतं. पण त्याचबरोबर मनात एक भीतीही होती. आमच्या छोट्या शहरात गप्पांचा वेग हा वाऱ्यापेक्षा जास्त असतो. जर कोणाला काही कळलं तर माझ्या बायकोला, तिच्या नवऱ्याला किंवा कोणाला तरी जर याची खबर लागली तर काय होईल? पण त्या रात्री त्या विचारांना मी बाजूला ठेवलं आणि त्या सुंदर वेळेच्या अनुभवाचा विचार करत झोपी गेलो. सकाळी उठलो तेव्हा माझ्या मोबाईलवर तिचा मेसेज होता. गुड मॉर्निंग. कालचं सगळं खरंच खूप छान होतं. पण काळजी घे. कोणाला काही कळायला नको. मी हसत हसत रिप्लाय केला, गुड मॉर्निंग भाभी. काळजी नको. मी सगळं सांभाळतो. पुन्हा कधी भेटायचं? तिने ताबडतोब उत्तर दिलं, लवकरच. पण आता थोडं थांब. माझ्या नवऱ्याची नजर माझ्यावर आहे. त्या मेसेजने मला थोडं टेन्शन आलं. तिचा नवरा माझा मित्र. जर त्याला काही शंका आली तर? पण मी स्वतःला समजावलं की तो माझ्यावर विश्वास ठेवतो. आम्ही वर्षानुवर्षे मित्र आहोत. त्याला काय शंका येणार? तरीही मी ठरवलं की थोडे दिवस शांत राहावं. पण माणसाचं मन कसं असतं? जे नको ते जास्त हवं वाटतं. तिच्या मेसेजेसने माझं मन पुन्हा पुन्हा तिच्याकडे खेचलं. ती अधूनमधून फोटो पाठवायची. कधी साडीत, कधी जीन्समध्ये. आणि प्रत्येक फोटो पाहून माझं मन धडधडायचं. एकदा तिने रात्री उशिरा मेसेज केला, तुझ्या बायकोला कधी शंका येत नाही का? मी हसत उत्तर दिलं, ती मला ओळखते. मी कधीच तिला काही कळू देत नाही. ती म्हणाली, हम्म, तू तर खूपच हुशार आहेस. पण मला सांग, तुला माझ्याबद्दल काय वाटतं? मी थोडं धाडस करून लिहिलं, तू माझ्यासाठी एक स्वप्न आहेस. तुझ्यासारखी कोणीच नाही. तिने हॉट इमोजी पाठवले आणि लिहिलं, तुझं बोलणं पण तुझ्यासारखंच गोड आहे. असं काही दिवस गेले. आमची चॅटिंग वाढत गेली. पण मला जाणवत होतं की ती काहीतरी लपवते. तिचे मेसेजेस कधी खूप उत्साही असायचे तर कधी ती अचानक गायब व्हायची. एकदा रात्री तिने मला कॉल केला. तिचा आवाज थोडा घाबरलेला वाटला. राजेश, तुला एक गोष्ट सांगायची आहे. ती म्हणाली. मी उत्सुक होऊन म्हणालो, सांग ना. काय झालं? ती म्हणाली, आता नाही. उद्या भेटूया. पण कुठेतरी लांब, जिथे कोणी आपल्याला पाहणार नाही. मी थोडा गोंधळलो. पण मी होकार दिला. ठीक आहे. उद्या सकाळी सांग, तू कुठे भेटायचंय? तिने फोन ठेवला. पण माझ्या मनात प्रश्नांचं काहूर उठलं. तिला काय सांगायचंय? तिच्या नवऱ्याला काही कळलं का? की आणखी काहीतरी आहे? दुसऱ्या दिवशी सकाळी तिने मला मेसेज केला. शहराबाहेर एक जंगल आहे. तिथे एक छोटीशी टेकडी आहे. तिथे दुपारी 3 वाजता भेट. कोणी येत नाही तिथे. मी थोडा विचारात पडलो. जंगल, टेकडी. पण तिच्यावरचा विश्वास आणि तिच्याबद्दलचं आकर्षण यामुळे मी तयार झालो. मी ऑफिसला सुट्टी घेतली आणि बाईक घेऊन त्या जागी पोहोचलो. जंगलातलं वातावरण थोडं गोड होतं. झाडं, त्यातून येणारा वाऱ्याचा आवाज आणि कुठेतरी पक्ष्यांचा आवाज. मी टेकडीवर पोहोचलो तेव्हा ती आधीच तिथे होती. तिने साधी साडी नेसली होती. पण ती नेहमीपेक्षा जास्त सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता. काहीतरी सांगण्याची उत्सुकता आणि भीती मिश्रित. मी तिच्याजवळ गेलो आणि म्हणालो, काय आहे? इतक्या गोड जागी का बोलावलंस? ती हसली. पण तिचं हसू थोडं बनावट वाटलं. राजेश, मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे. पण आधी एक गोष्ट सांगते. माझ्या आयुष्यात काही गोष्टी आहेत ज्या मी कोणालाच सांगितल्या नाहीत. तुला सांगावं असं वाटतंय, पण मला भीती वाटते. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, काहीही असलं तरी तू मला सांगू शकतेस. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तिने माझ्याकडे पाहिलं आणि तिचे डोळे भरून आले. राजेश, माझं लग्न झालं तेव्हा मी खूप आनंदी होते.
पण माझ्या नवऱ्याचं खरं रूप मला हळूहळू कळलं. तो खूप चांगला माणूस आहे, पण त्याच्याही काही सवयी आहेत ज्या मला त्रास देतात. आणि आता मला वाटतंय की माझ्या आयुष्यात काहीतरी गडबड आहे. मी गोंधळलो. कसली गडबड? सांग ना स्पष्ट. ती म्हणाली, मला काही दिवसांपासून वाटतंय की कोणीतरी माझा पाठलाग करतंय. मी घरी असते तेव्हा मला असं वाटतं की कोणीतरी खिडकीतून मला पाहतंय. रात्री काही विचित्र आवाज येतात. आणि माझ्या नवऱ्याला मी याबद्दल सांगितलं पण त्याने मला वेडी समजलं. मला थोडं टेन्शन आलं. तुला खरंच असं वाटतंय की तुला भीती वाटते म्हणून असं वाटतंय? ती म्हणाली, नाही राजेश. मी खात्रीने सांगते, काहीतरी गडबड आहे. आणि मला वाटतंय की याचा संबंध माझ्या नवऱ्याच्या काही जुन्या गोष्टींशी आहे. त्याने मला कधी सांगितलं नाही. पण मला त्याच्या ऑफिसच्या काही फायली सापडल्या. त्यात काही कागदपत्र होती ज्यामुळे मला शंका यायला लागली. कसली कागदपत्र? मी उत्सुकतेने विचारलं. तिने तिची बॅग उघडली आणि एक लहानशी डायरी काढली. ही पहा, ती म्हणाली. ही माझ्या नवऱ्याची आहे. मी त्याच्या कपाटात शोधताना सापडली. यात काही नावं, काही तारखा आणि काही रकमांचा उल्लेख आहे. मला वाटतंय की याचा संबंध त्याच्या ऑफिसच्या काही गैरव्यवहारांशी आहे. मी डायरी हातात घेतली. ती जुनट दिसत होती आणि त्यातली काही पानं पिवळी पडली होती. मी ती उघडली आणि काही नावं वाचली. त्यात काही मला ओळखीची वाटली पण काही पूर्णपणे अनोळखी होती. तुझ्या नवऱ्याला याबद्दल काही माहिती आहे का? मी विचारलं. ती म्हणाली, नाही. मी त्याला काही सांगितलं नाही. मला भीती वाटते की जर त्याला कळलं तर तो मला काहीतरी करेल. माझ्या मनात शंकेचं वादळ उठलं. माझा मित्र जो मला इतका जवळचा वाटायचा, तो असा काही करू शकतो? की ती फक्त घाबरली आहे? मी तिला शांत केलं आणि म्हणालो, काळजी नको. मी तुझ्यासोबत आहे. आपण याचा शोध घेऊ. पण तू मला सगळं खरं सांगितलं पाहिजे. तुझ्या नवऱ्याच्या ऑफिसबद्दल तुला आणखी काय माहिती आहे? तिने थोडा विचार केला आणि सांगायला सुरुवात केली. तिचा नवरा एका मोठ्या कंपनीत मॅनेजर होता. त्याचं काम बऱ्यापैकी चांगलं होतं. पण गेल्या काही वर्षात त्याने खूप पैसा कमावला होता ज्याचा हिशोब तिला कधीच कळला नाही. ती म्हणाली, त्याच्या ऑफिसमधल्या काही लोकांशी त्याचं काहीतरी गुपित आहे. मी एकदा त्याला फोनवर कोणाशी तरी बोलताना ऐकलं. तो खूप घाबरलेला होता. त्याने काही डील आणि पेमेंट याबद्दल बोललं. आता मला खरंच काहीतरी गडबड आहे असं वाटायला लागलं. मी तिला म्हणालो, ठीक आहे. आपण याचा शोध घेऊ. पण आता आपण इथून निघूया. येथे जास्त वेळ थांबणं सुरक्षित नाही. ती मान हलवून म्हणाली, हो चला. आम्ही टेकडीवरून खाली उतरलो आणि जंगलातून बाहेर पडलो. मी तिला तिच्या घरापाशी सोडलं आणि घरी परतलो. पण माझं मन शांत नव्हतं. त्या डायरीतलं काहीतरी मला अस्वस्थ करत होतं. रात्री मी ती डायरी उघडली आणि त्यातली काही नावं पुन्हा वाचली. त्यात एक नाव मला खूप परिचित वाटलं. ते नाव होतं माझ्या एका जुन्या मित्राचं जो आता शहरात राहत नव्हता. पण त्याचं नाव त्या डायरीत का? आणि त्याचा तिच्या नवऱ्याशी काय संबंध? मी तिला मेसेज केला, त्या डायरीतलं एक नाव मला ओळखीचं वाटतंय. उद्या भेटूया. आपण याबद्दल बोलू. तिने ताबडतोब उत्तर दिलं, ठीक आहे. पण काळजी घे. मला वाटतंय कोणीतरी आपल्यावर नजर ठेवतंय. त्या रात्री मला झोप लागली नाही. माझ्या मनात प्रश्नांचं काहूर उठलं होतं. तिच्या नवऱ्याचं खरं रूप काय आहे? ती डायरी काय लपवते? आणि कोण आहे तिचा पाठलाग करणार? पण मला काय माहिती होतं की ही फक्त सुरुवात होती. यापुढे काहीतरी खूप मोठं आणि धोकादायक माझी वाट पाहत होतं. मित्रांनो, पुढील काही दिवस मी आणि ती आता तिचं नाव सांगतो. तिचं नाव आहे प्रिया. रोज मेसेजवर बोलायचो. पण तिच्या बोलण्यातली भीती आणि अस्वस्थता मला जाणवत होती. ती सतत सांगायची की तिला कोणीतरी फॉलो करतंय. एकदा ती मार्केटमधून परत येताना तिला एक काळी कार मागे लागली होती. तिने मला त्या कारचा नंबर पाठवला. पण जेव्हा मी तो तपासला तेव्हा तो नंबर कुठेही रजिस्टर नव्हता. मला वाटलं, कदाचित ती जास्त विचार करते. पण तरीही मी तिला सांगितलं, प्रिया, तू काळजी घे. आणि काहीही विचित्र वाटलं तर मला लगेच सांग. एकदा रात्री मला तिचा कॉल आला. ती खूप घाबरली होती. राजेश, माझ्या घराबाहेर कोणीतरी आहे. मी खिडकीतून पाहिलं. एक माणूस माझ्या घराकडे बघत होता. त्याने काळी टोपी घातली होती. मी तिला म्हणालो, घाबरू नको. मी आता येतो. ती खूप घाबरली होती. राजेश, माझ्या घराबाहेर कोणीतरी आहे. मी खिडकीतून पाहिलं. एक माणूस माझ्या घराकडे बघत होता. त्याने काळी टोपी घातली होती. मी तिला म्हणालो, घाबरू नको. मी आता येतो. मी बाईक घेतली आणि तिच्या घराकडे निघालो. पण जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा कोणीच नव्हतं.
प्रियाने मला आत बोलावलं आणि म्हणाली, मला खरंच वाटलं कोणीतरी आहे. मला वेड लागलं का? मी तिला धीर दिला आणि म्हणालो, नाही, तू ठीक आहेस. पण आपल्याला सावध राहावं लागेल. त्या रात्री मी तिच्या घरी थांबलो. आम्ही बराच वेळ बोललो. तिने मला तिच्या नवऱ्याबद्दल आणखी सांगितलं. त्याचं नाव होतं विक्रम. तो एका मोठ्या कंपनीत काम करायचा. पण त्याच्या कामाचे स्वरूप तिला कधीच पूर्णपणे कळलं नव्हतं. ती म्हणाली, तो कधीकधी रात्री उशिरा घरी यायचा आणि त्याच्या फोनवर कोणाशी तरी गुपचूप बोलायचा. एकदा मी त्याला विचारलं तर तो खूप रागावला. मी तिला ती डायरी पुन्हा दाखवायला सांगितली. आम्ही ती डायरी उघडली आणि त्यातली काही पानं वाचली. त्यात काही बँक खात्यांचे तपशील, काही मोठ्या रकमांचे व्यवहार आणि काही कोडवर्ड होते. एका पानावर लिहिलं होतं, प्रोजेक्ट डार्क मून. डील फायनल. 50 लाख. डेडलाईन सप्टेंबर 20. मी प्रियाला विचारलं, हा प्रोजेक्ट डार्क मून काय आहे? ती म्हणाली, मला काहीच माहिती नाही. पण मला वाटतं याचा संबंध त्याच्या ऑफिसच्या काही गैरकृत्यांशी आहे. मी ठरवलं की याचा शोध घ्यायला हवा. पण मला माहिती होतं की हे काम सोपं नाही. विक्रम माझा मित्र आहे. पण जर त्याचं खरं रूप असं असेल तर मला सावध राहावं लागेल. मी प्रियाला म्हणालो, आपण हळूहळू याचा शोध घेऊ. पण तू कोणालाही याबद्दल सांगू नको. आणि तुझी डायरी लपून ठेव. ती म्हणाली, ठीक आहे. पण मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे राजेश. काही आठवड्यांनंतर प्रिया आणि माझी भेट आता नियमित होऊ लागली होती. पण आम्ही खूप काळजी घ्यायचो. आम्ही नेहमी शहराबाहेर भेटायचो जिथे कोणी ओळखणार नाही. एकदा आम्ही एका छोट्या हॉटेलमध्ये भेटलो. तिथे तिने मला एक नवीन गोष्ट सांगितली. राजेश, मला काल रात्री एक मेसेज आला. कोणीतरी अनोळखी नंबरवरून मला धमकी दिली. त्यात लिहिलं होतं, तुझ्या नवऱ्याला सांग तो गप्प बसेल तर बरं. मी थोडा गोंधळलो. हा मेसेज कोणी पाठवला असेल? ती म्हणाली, मला नाही माहिती. पण मला वाटतंय याचा संबंध त्या डायरीशी आहे. मी तिला तो नंबर दाखवायला सांगितलं. मी तो नंबर तपासला. पण तोही रजिस्टर नव्हता. आता मला खात्री झाली की काहीतरी खूप मोठं चाललंय. मी माझ्या एका जुन्या मित्राला जो पोलिसांमध्ये होता त्याला फोन केला. त्याचं नाव होतं संजय. मी त्याला सगळं सांगितलं पण डायरीचा उल्लेख केला नाही. मी फक्त विचारलं, विक्रमच्या ऑफिसबद्दल काही माहिती आहे का? संजय म्हणाला, विक्रमची कंपनी खूप मोठी आहे. पण त्यांच्यावर काही गैरव्यवहारांचे आरोप आहेत. तू कशाला विचारतोय? मी म्हणालो, असंच जरा कुतूहल होतं. पण मला माहिती होतं की आता मला खूप सावधपणे पावलं टाकावी लागतील. एका रात्री मला प्रियाचा कॉल आला. ती रडत होती. राजेश, विक्रम घरी आला आणि त्याने मला खूप मारलं. त्याला डायरीबद्दल कळलंय. तो म्हणाला की मी जर कोणाला काही सांगितलं तर मला आणि तुला दोघांना मारून टाकेल. मी तिला शांत करत म्हणालो, प्रिया, तू घाबरू नको. मी आता येतो. पण तिने मला थांबवलं. नको, तू आता येऊ नको. तो घरी आहे आणि मला वाटतंय त्याच्याकडे कोणीतरी आहे. मी त्यांना बोलताना ऐकलं. ते काहीतरी मोठ्या डीलचं बोलत होते. मी तिला म्हणालो, ठीक आहे. तू स्वतःची काळजी घे. मी उद्या सकाळी येईन. पण त्या रात्री मला झोप लागली नाही. माझ्या मनात एकच विचार होता. विक्रम काय लपवतोय? आणि त्या डायरीत असं काय आहे ज्यामुळे तो इतका घाबरला आहे? दुसऱ्या दिवशी सकाळी मी प्रियाला फोन केला. पण तिचा फोन बंद होता. मी तिच्या घरी गेलो. पण दाराला कुलूप होतं. मी आजूबाजूच्या लोकांना विचारलं. पण कोणालाच काही माहिती नव्हतं. प्रिया आणि विक्रम दोघेही गायब झाले होते. मी त्या डायरीकडे पाहिली जी मी माझ्याकडे घेतली होती. त्यातलं एक पान मला आठवलं ज्यावर एक पत्ता लिहिला होता. एक जुनं गोदाम शहरापासून काही किलोमीटर दूर. मी ठरवलं की तिथे जाऊन पाहावं. पण मला माहिती होतं की हे धोक्याचं आहे. मी संजयला फोन केला आणि सांगितलं, मला तुझी मदत हवी आहे. मला एका जागी जायचं पण मला एकट्याने जायला भीती वाटते. संजयने मला साथ द्यायचं कबूल केलं. आम्ही दोघे त्या गोदामाकडे निघालो. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा गोदाम पूर्णपणे सुनसान दिसत होतं. पण आतून काही आवाज येत होते. आम्ही हळूच आत शिरलो. तिथे अंधार होता. पण काही माणसं बोलत होती. मी जवळ गेलो आणि पाहिलं. विक्रम तिथे होता आणि त्याच्यासोबत काही अनोळखी माणसं होती. त्यांच्याकडे बंदुका होत्या. प्रियाही तिथे होती. तिचे हात बांधलेले होते. मी संजयला इशारा केला. पण तेवढ्यात एक माणूस माझ्या मागे आला आणि त्याने माझ्या डोक्यावर बंदुकीचा दस्ता मारला. माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा मी स्वतःला एका खुर्चीवर बांधलेलं पाहिलं. प्रियाही माझ्यासमोर होती. तिच्या डोळ्यात भीती होती. विक्रम माझ्याकडे पाहून हसला आणि म्हणाला, राजेश, तुला काय वाटलं?
तू माझ्या बायकोबरोबर सुंदर वेळेचा अनुभव घेशील आणि मला कळणार नाही. मी काही बोलणार तेवढ्यात एक अनोळखी माणूस पुढे आला. त्याने काळी टोपी घातली होती. तो म्हणाला, विक्रम, तुझं काम झालं. आता ही डायरी मला दे आणि हे दोघे माझ्या हवाली कर. मला कळलं की हे सगळं काहीतरी खूप मोठ्या कटाचा भाग आहे. पण त्या माणसाचं खरं नाव काय आणि त्याला त्या डायरीतून काय हवं होतं? त्या क्षणी मला जाणवलं, प्रिया आणि मी एका अशा जाळ्यात अडकलो होतो जिथून सुटका करणे म्हणजे मृत्यूला हरवण्यासारखं होतं. पण एक गोष्ट मात्र ठरवली होती. प्रिया वाचलीच पाहिजे, कोणत्याही किंमतीवर. तेवढ्यात त्या टोपीवाल्या माणसाने माझ्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाला, राजेश, तुला माहीत आहे का? तुझ्या जवळच्या मित्रानेच तुला फसवला आहे. आणि मग त्याने असं एक रहस्य उघड केलं ज्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकवली. पुढे काय झालं हे तुम्हाला भाग 2 मध्येच कळेल. पण मी तो भाग तेव्हाच आणेन जेव्हा तुम्ही या व्हिडिओला 200 लाईक द्याल. ज्यांनी लाईक केलं त्यांनी खाली कॉमेंटमध्ये लिहा, भाग 2 लवकर आणा. धन्यवाद.